बागळे गती हरी वाकुल्या कुसरी, तेथे पुंडलिक परोपरी स्तवन करी. धन्य पंढरी नगरी फावली चराचरी, धन्य जो भूमीवरी दृष्टी भरी हरी देखे. ज्ञानदेवा बीज विठ्ठल केशिराज, नभे हे नवल चूज प्रत्यक्ष हरी. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 15 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 148 क्रमांकाच्या ओळीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. मामोपेते पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम नाप्नुवन्ति महात्मनः संसिद्धी परमहं गताः. अर्थात भगवंत कसा आहे, भगवंताचं धाम कसं आहे, तर ते आनंद रूप आहे, सुखरूप आहे. सुखरूप ऐसा कोण सांगा माझ्या पांडुरंगासारखा, तुकोबा राय तर म्हणतात. कितीही मोठं संकट येऊ द्या महाराज, फक्त भगवंताच्या नामाचा उच्चार जरी केला, त्याला साकडं घातलं की अर्ध दुःख त्या ठिकाणाहून दूर होऊन जात असतं महाराज. परमार्थ केल्याने दुःख नाहीस होत नाहीच. भोग आहे, भोगावेच लागणार आहेत. मग परमार्थ कशाकरता करायचा? परमार्थ याकरता करायचा की त्या दुःखाची तीव्रता ते कमी करतं. भुलीचं इंजेक्शन आहे महाराज परमार्थ म्हणजे प्रपंचातलं. एकदा भुलीचं इंजेक्शन दिलं की तो शस्त्रक्रिया करणारा डॉक्टर शरीरातला दोषयुक्त असलेला भाग अक्षरशः कट करून शरीरापासून अलग करून टाकत असतो. ते करत असताना उघड्या डोळ्यांनी तो पेशंट पाहतो, परंतु त्याला त्रास मात्र काहीच होत नाही. का? भुलीचं इंजेक्शन. तसं जीवनात आलेले दुःख साधक भोगतो, भोगावेच लागतात. भोगत नाही म्हणून भागत नाही महाराज. परंतु भोगत असताना पहिली गोष्ट हे आपल्याच कर्माचं फळ आहे याचं ज्ञान त्या भोगणाराला असतं. आणि दुसरं, ते भोगूनच या देहावरचं ऋण सारायचं असतं. या सरळ विचाराने आलेलं दुःख प्रासादिक स्वरूपानं तो त्या दुःखाचंही स्वागत करतो. सुखाच्या वेळेस जी मनस्थिती असते, मानसिकता असते, तीच दुःख भोगताना सुद्धा त्याची असते. उलट दुःख भोगताना थोडासा आनंदच असतो याच्या ठिकाणी. कारण ऋण फेडताना, कर्ज फेडत असताना आनंद होत नाहीच कधी महाराज. नाहीतर सोयाबीनची पट्टी आलेली आहे, 2 लाखाची विक्री झाली आणि येत्यात खाजगी सावकाराचं कर्ज सारून तेव्हा आमचा हा बळीराजा घरी येतो, खिसा रिक्त असतो. पत्नी आशेनं जवळ येते आणि हा म्हणतो की व्याज खूप वाढत होतं, ऋण फेडून टाकलं. जवळ पैसा नाही आहे, दुःख निश्चित होणार आहे, पण त्या दुःखातही सुख आहे महाराज की पुढचं व्याज वाढणार नाही. कोणी हटकणार नाही. आता मी स्वतंत्र झालो, ऋण फेडलं
आर्थिक त्रास झाला, मानसिक त्रास झाला, परंतु त्या त्रासातूनही समाधान. तसं या योग्याच्या वाट्याला आलेलं दुःख तो भोगतो, पण भोगत असताना वृत्ती त्याची समाधानी अशी असते की एकदा हा भोग संपला की पुन्हा कर्मफळच तो निर्माण होऊ देत नाही. करीत असलेला कर्म आणि त्या कर्माचं फळ त्या कंडक्टरप्रमाणे, तो कंडक्टर जसा एस टी महामंडळाकडे सुपूर्द करतो किंवा बँकेतला खजिनदार कॅशियर आलेला पैसा दिवसभराचा सगळा हिशोब करून कोणाला किती दिले, कोणाचे किती आले, संपूर्ण पैसा त्या शाखा अधिकाऱ्याकडे, मॅनेजरकडं, त्या बँकेकडे सुपूर्द करतो आणि नामानिराळा होतो. साधकाचं असंच असतं महाराज. जे जे वाट्याला आलेलं आहे ते ते तो कर्तव्य म्हणून सारतो आणि नंतर मात्र कुठलं फळ निर्माण होऊ नये म्हणून सावध राहतो. म्हणून करीत असलेलं प्रत्येक कर्म आणि त्या कर्माचं फळ तो भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि आपण नामानिराळा होतो, सोपान वृत्तीमध्ये येतो. खऱ्या अर्थानं निवृत्ती होती त्याची. सतत भगवंताकडे त्याचं मागणं एकच असतं की देवा आता पुन्हा येणे नाही, पुन्हा या प्रपंचामध्ये, या मृत्यूलोकामध्ये येण्याची आवश्यकताच भासू नये. आणि त्या दृष्टीनं तो तसा भगवंताशी एकरूप होऊन जातो, कारण त्याचा मार्ग त्याला सापडलेला असतो. मोक्षाची प्राप्ती कशात आहे हे सद्गुरूच्या कृपेनं, सत्संगाच्या माध्यमानं त्याला कळाल्यामुळं या प्रापंचिक सुखामध्ये, या भौतिक सुखामध्ये तो गुंतत नाही. दिसायला प्रापंचिक दिसतो, परंतु ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति लिप्यतेन सपापेन पद्मपत्रमिवांबसा. 24 तास पाण्यावर तरंगणारं कमळाचं पान जसं पाण्याचा थेंबही चिटकून घेत नाही, तसं प्रपंचातल्या कुठल्याच विषयात तो आसक्त होत नाही. सर्व विषयापासून तो नामानिराळा राहतो. आणि असा अनन्य भाव झालेला भक्त भगवंतालाही आवडतो. भगवंत म्हणतात त्याचा या मृत्यूलोकी मी उद्धार करतो, यात नवल नाही, परलोकातही मी त्याला माझ्या धामाची प्राप्ती करून देत असतो. म्हणून भगवंताच्या नामाखेरीज, भगवंताच्या रूपाखेरीज, भगवंताच्या कथाखेरीज भगवंताचं कर्म जे आहे, कार्य जे आहे, तेच कार्य करण्याशिवाय दुसरा ध्यास त्याच्या जीवनात नसतो. तो त्यात एकाग्र होऊन जातो. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीची विदेही भोगू दशा. वाट्याला आलेले भोग भोगत असतो, परंतु आपलं कर्तव्य कर्म करत आपल्या परमार्थिक पारड्यात सतत वजन टाकत, सतत त्याचा ध्यास घेत, त्याचा विषयच नारायण होऊन जातो. आणि अनन्य भावानं जेव्हा तो भगवंताशी एकरूप होऊन जातो, इतका एकरूप होऊन जातो की स्वतःचं जीवपणा, जीवदशेचाही त्याला विसर पडतो. अशा भक्तांचा त्याच क्षणापासून भगवंत म्हणतात मीही त्याचा स्वीकार करतो. इतकंच नाही, अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. ही सवय त्याला लागल्यामुळे शेवटच्या समयीसुद्धा त्याच्या मुखामध्ये, त्याच्या ध्यानामध्ये फक्त मीच असतो. आणि त्यामुळं यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमं मम. अशा धामाच्या प्रती, अविनाशी धामाच्या प्रती मी त्याला घेऊन येत असतो आणि मोक्ष त्याला प्रदान करत असतो. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 148 क्रमांकाच्या 8व्या अध्यायामध्ये म्हणतात, जे कोडियाचे खेर, जे काळ सर्पाचे मार्दव, गोरियेचे स्वभाव,
गायन जे, अर्थात जे कोड्याचे ग्रस्त झालेल्या मनुष्यांना गोरपान दिसत आहे, पण कोड आहे अंगावर, अशा कोड असलेल्या माणसाला आलिंगन दिल्यानंतर आता गोरेपणाचा आनंद करावा का त्या कोड पडलेल्याचं किळस यावी, ही मानसिकता जशी राहते तसं दिसायला ते सुंदर दिसत असलं तरी मनाच्या ठिकाणी ते पटणार नसतं. महाराज त्याचप्रमाणे या देहाचं आहे. माऊली सांगतात की दिसायला हा गोमटा दिसतो आहे, परंतु कार्य मात्र हा नको ते करत असल्यामुळं, सतत आसक्त असल्यामुळं या देहाच्या माध्यमानंच, देहाचे चोचले पुरवण्यामुळंच घात होत असतो. माऊली म्हणतात जे कोडियाचे खेर, जे काळ सर्पाचे मार्दव, साप हात लावल्यानंतर असा मऊ दिसतो महाराज. विषारी साप जितका विषारी जास्त तितका मऊपणा, सॉफ्टपणा त्याच्या अंगी जास्त असतो, म्हणून त्याला स्पर्श करत राहो का हो, तो स्पर्श शेवटी कसा राहील तर तो घातकच होणार आहे. म्हणून देह आहे म्हणल्यावर अधोगती ठरलेली आहे, म्हणून देहाची प्राप्ती करण्याची वेळच येऊ नये, देह धारण करण्याची वेळच येऊ नये, याकरिता असे भक्त याच जन्मी मोक्षाची प्राप्ती करून घेत असतात. कारण देह कसा आहे तर जे कोडियाचे खेर, जे काळ सर्पाचे मारव, गोरियेचे स्वभाव गायन जे. गायनाप्रमाणे मधुर आहे, मधुर, परंतु ते गायन सुद्धा कसं आहे महाराज, पारध्याचं गायन ते हरिणाकरता जसं आहे तसं दिसायला गायन इतका आवडीचा विषय आहे त्या हरणाचा. हरणाला कसं पकडता माहिती आहे ना, हरिणाला संगीत फार प्रिय असतं आणि ते संगीत लावून त्या संगीतामध्ये ते हरिण इतकं मंत्रमुग्ध होऊन जातं की पारधी आपला बाण काढतो, त्याच्या निशाणा लावतो आणि बाण सोडतो. हरिण पाहत असतं उघड्या डोळ्यांनी, असं वाटतं हरिण त्याच्याकडे पाहतोय आणि तो पाहतही असतं, परंतु त्या संगीतामध्ये ते इतकं गर्क झालेलं असतं की या बाणाने आपला घात होईल याची सुद्धा त्याला कल्पनासुद्धा येत नाही महाराज. आणि शेवटी तो पारधी तो बाण घालतो आणि त्या हरणाचा घात होतो. दिसायला शरीर सुंदर आहे, दिसायला आकर्षक आहे, परंतु त्याच आकर्षक शरीरानं अधोगतीला जीव जात असतो. शरीर म्हटलं की शेवटी कर्म आले आणि कर्म हे आसक्ती रहित फार कमी असतात. सगळे आसक्त होऊनच अगा कर्मे जे उरावे तै तीही सुखदुःखी फळावे, त्याकरताच देह आलेला असतो, भोग भोगण्याकरता. आणि भोगी वृत्ती असल्यामुळं देहाकडून मोक्षाची प्राप्ती होईलच याची गॅरंटी नाही. म्हणून हा देहच प्राप्त होऊ नये या दृष्टीनं प्रयत्नशील राहावं माऊली म्हणतात. कारण नादे मुग्ध झाला मृग, देह विसरला अंग. त्या संगीतामध्ये गर्क होऊन जसा हरिणाचा घात होऊन जातो तसं देहाच्या सावरण्यामध्ये, देहाला नटवण्यामध्येच आमचं आयुष्य खर्ची होऊन जातं महाराज. खरं साध्य जे आहे त्यापासून आम्ही दूर राहतो. तो हरिण त्या अनन्य भक्तीचंही ते लक्ष हे उदाहरण दिलं जातं की नादे मुग्ध झाला मृग, देह विसरला अंग. कारण तो बाण जेव्हा घालतो पारधी त्यावेळेस हरिण कोसळतं आणि कोसळून त्या पारध्याला म्हणतं की अब क्या देखत पारध, पुरा लगा दिया घाव. अरे का बघतो बाबा, घात केलास रे तू माझा, मी त्याच्यामध्ये अडकलो, गर्क झालून तू घात केला. अब क्या देखत पारद, पुरा लगा दिया घाव, जब तक है सास शरीर में तब तक बीन बजाव. आता हे संगीत बंद करू नको पारधी दादा, जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत हे संगीत वाजू दे. काय आसक्ती आहे महाराज. इतकंच नाही, ईसशिंग की करशिंगोटी, मेल्यावर बी काय कर म्हणे, ईसशिंग की करशिंगोटी. हे माझं चेहरा जो आहे, मुंडकं जे आहे ते तुझ्या हॉलमध्ये लाव, शोभून दिसल, शिंगोटी करतेस. ईस शिंग की कर शिंगोटी, मांस पका पका कर खा. माझं मांस फार चवदार आहे, ते खा. मांस पका इस चाम पर बैठ कर. आणि माझं जे चांबडं आहे ना पूजेकरता शुभ मानलं जातं, त्यावर बैस आणि पूजा कर. पण
संगीत बंद करू नको. इस शिंग की कर शिंगोटी, मांस पका पका कर खा, जब तक है सांस शरीर में तब तक बीन बजा, इस चाम पर बैठ कर घडी घडी बीन बजा. पूजा कर बाबा, पण वाद्य कमी करू नको. इतकं अशी आसक्ती या शरीराच्या माध्यमानं प्रपंचाविषयी होते आणि पुन्हा पुनरपी जननम पुनरपी मरणम यावं लागतं. म्हणून हा देहच प्राप्तीची वेळ येऊ नये अशी साधना हे लोक करत असतात. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.